चेन्नई गेलं, पार्टी गेलं, सगळंच गेलं. मग लढा आता कमळाबाईवर. अशी परिस्थिती येणार आहे आता काळामध्ये. कमळाबाई बद्दल कोण कोण बोलायचं पूर्वी? लय भारी भारी भाषण होते, लय भारी वाटायचं आपल्याला. मला एक कळत नाही बाबा, एवढं तरी भूमिका कशी लोक बदलतात. पूर्वी काहीतरी, आता कसं वाटतंय, काय वाटतं काहीतरी. पूर्वी वेगळं बोलायचे, आज काहीतरी वेगळं बोलतात. मग पुढे बसणाऱ्या लोकांना सुद्धा कळत नसेल, अरे काय चाललंय, पूर्वी काय ना आता काय. ते राज ठाकरे साहेब कसे टीव्ही लावायचे, व्हिडिओ लावायचे, जसं मोठ्या मोठ्या सभेमध्ये आपण व्हिडिओ लावतो तो व्हिडिओ. अशी परिस्थिती येणार. अरे भूमिका फिक्स नाही. पूर्वी आदरणीय पवार साहेब हे मोठे नेते, आणि आज काय तर मोदी साहेब पूर्वी मोठे नेते. पूर्वी मोदी साहेबांच्या विरोधात तुम्ही बोलला, आणि आज आदरणीय पवार साहेबांनी ज्यांनी तुम्हाला उभं केलं त्यांच्या विरोधात तुम्ही बोलताय, म्हणताय मोदी साहेब मोठे. मग काय गल्लत झाली काय मला कळेल ना. म्हणजे एवढी भूमिका पटकेने बदलत असेल तर जग लय फास्ट बदलायला लागले हो. म्हणजे आम्ही सत्ता बघितली 5 वर्षात, आम्ही विरोध पण बघितला, आम्ही कुटुंब फुटताना बघितलं, आम्ही पार्टी फुटताना बघितली, आम्ही करोनासारखा काळ बघितला. काय काय बघायचं राहिले काय माहिती, 7-8 महिने राहिले. पण एक तुम्हाला सांगतो आणि खरं सांगतो की 2024ला एक तर आपले सगळ्यात जास्त खासदार निवडून येतील, पण 2024ला आपल्या या महाराष्ट्रामध्ये इथं असणारी स्वाभिमानी जनता भाजपला बाहेर ठेवणार. महाविकास आघाडीचं सरकार हे आपल्या या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्या सर्वांना इथं सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.